लोकभरारी कश्मीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे. आज आपल्याबरोबर एक शेतकरी आहे, त्यांनी धना आणला होता. तर त्यांचा धन्याचा बाजारभाव हा चांगला 3601 रुपये म्हणजे 36 रुपये जोडी असा बाजारभाव झाला आहे. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांनी कशा पद्धतीने पिकवला. तर आपलं नाव सांगा. सुनील देवगिरी, गाव कुठलं तुमचं? गाव पिंपरी पेंढार. पिंपरी पेंढार. किती जोडा आणला तुम्ही आज? जोडा आज 600 जोडा आणला होता. 600 जोडा आणला होता. बरं, आज बाजारभाव काय झाला तुमचा? आज बाजार 3601 रुपये झाला आपला. 3600 रुपये. मग तुमची काय अपेक्षा होती? आपली होती 4000 4,500 पर्यंत. पण तरी चांगला झाला. हो, खुश आहे तुम्ही? तरी चांगला झाला, आम्ही खुश आहे. हां. बरं, अजून काय आहे का शेतात? नाही, आज संपला. सगळा संपला. अगोदर आणला होता ते दोन. काय बाजारभाव झाला त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर 35-36 मध्ये गेला. चालता. हा, म्हणजे ती क्वालिटी रेंजच होती ती. क्वालिटी रेंजमध्ये. बरं, मला आता सांगा, तुम्ही धना टाकल्यापासून तर काढणीपर्यंत तर कशा पद्धतीने नियोजन केलं? पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, फवारणी, तर बी किती टाकलं? शेणखत आम्ही एक ट्रक शेणखत टाकलं. हां. जवळजवळ 12,000 रुपयाचं शेणखत टाकलं. बरं, किती एकरात? आणि 1 एकर होतं. बरं, आणि किती बी होतं? 16 किलो बी होतं त्याच्यात. आणि किती एक एकरात 16 किलो टाकलं? 1 एकरात 16 किलो पेरलं होतं. पेरलं होतं? सगळं उगलं होतं का? हो हो. कामर झाली काही? नाही, मर झाली काही. हां. पण पाऊस कंटिन्यू चालू होता. हां. आणि शेतात लवाळा जास्त असल्यामुळे जरा त्याची दोनदा खुरपणी करावी लागली आम्हाला. खुरपणी करूनही पण थोडंसं गळीत कमी झालं. गळीत कमी झालं. बरं, तर बाजारभाव मिळाल्यामुळे ते कव्हर झालं. हा, बाजारभाव मिळाल्यामुळे जरा आम्ही बरं आहे. बरं आहे. बरं, नाहीतर सगळं अंगावर गोष्ट होती. अंगावर गोष्ट होती. बरं बरं कारण वरचा खर्च काही कमी नव्हता. बरं. 12,000चं शेणखत हा. आणि जवळजवळ 10 ते 12,000 रुपये आमची बाकी खतं आणि हम्म. फवारणीला गेली होती. बरं. त्यात पाऊस चालू कंटिन्यू. आणि त्यात हा काढणीचा खर्च. मला आता खतं झाल्यानंतर तुम्ही पेरणं 16 किलो बी पेरलं. हो. त्याच्यानंतर काय पाण्याचं नियोजन कसं केलं? पाण्याचं नियोजन दिसाडा पाणी द्यायचं. आम्ही ओल हाटून दिली नव्हती, उन्हाळ्यात पेरलं होतं ना. हा, उन्हाळ्यात पेरलं त्यावेळेला होतं. आपण पूर्ण पाऊस नव्हता चालता उपरा. आणि मग किती दिवसानंतर झाल्यानंतर पाऊस पडला? पडला पाऊस एकदम काढायचे 8 दिवस अगोदर पाऊस चालू झाला. हा. पर्यंत पाणी दिसाडा पाणी भरत होतो आम्ही. बरोबर बरोबर. पाण्याचं नियोजन तुमचा दिवस आड होतं. हो, दिवस आड होतं. त्याच्यामुळे उगवण क्षमता थोडी कमी झाली. तरी पण बऱ्यापैकी आला बाजारभाव आल्यामुळे ते. आणि तणांनी जरा थोडं नुकसान झालं. हां. दोनदा निंदणी करावी लागली. हां. त्याच्यामुळे त्यात ते काही पाडक होऊन गेलं जरा. बरं, तर त्याच्यानंतर मग खताचं नियोजन कसं केलं? खताचं नियोजन रासायनिक खतं कुठे लागली? सरासरी 1919 13,045 किती दिवसांनी टाकली? ही एक आठवड्याला टाकत होतो आम्ही. आठवडा टाकत होते. आठवड्याला त्याच्यानंतर फवारण्या कुठल्या गेल्या? फवारण्या त्याच्यात फवारण्या पण बुरशीनाशक पण पाण्यातून सोडली. हां. ह्युमिक सोडायला लागलं हां. त्याच्यामध्ये अजून. हां. आणि फवारणी पण आळीवरची एकदा घ्यायला लागली. हां, निवेदनाला. आणि याच्या कलरसाठी कलरसाठी टॉनिक घेतली. टॉनिक मारलं? किती दिवसांनी मारलं? ते तरी 8 ते 10 दिवसामध्ये मारायला लागलं. त्याच्यामुळे एवढी फायटर धाना तुमचा येऊ शकला आणि बाजारभाव पण चांगला मिळाला. बाजारभाव पण तर आता मला सांगा, तुम्हाला टोटल खर्च किती आला आणि उत्पादन किती झालं? 25,000 रुपयाच्या मध्ये खर्च आला. हां. आणि टोटल याच्यामध्ये 7 आणि 80,000 रुपये उत्पन्न झालं. म्हणजे 25,000 खर्च करून तुम्हाला 80,000 उत्पन्न झालं. उत्पन्न झालं. म्हणजे बऱ्यापैकी झालं. बऱ्यापैकी झालं. जर आता परत काय नियोजन करायचं? नियोजन परत धाना याच्यामध्ये सध्या त्याचं लोहाळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही तणनाशक मारून हां शेती जरा एक महिना तापून देणार आहे. टाकून देणार आहे. बरं, त्याच्यानंतर काय नियोजन आहे भाऊ? असं त्याच्यानंतर पुन्हा धना टाकू किंवा कांद्याची लागवड करू पुढे. असं नियोजन आहे. असं. बरं, मला आता सांगा, आता तुम्ही हे जे सगळं खर्च वगैरे उत्पन्न झालं, आता हे तुम्ही धानामध्ये आता तर परत धाना जे करायचं आहे तुम्हाला, तुम्ही कांद्याचं नियोजन आहे म्हणताय. हो, कांद्याचं. तर मध्ये काय तुम्ही नियोजन नाही काहीच? मध्ये आहे दुसऱ्या शेतीमध्ये एक एकरभर अजून शेती आहे, त्याच्यामध्ये धना टाकायचं नियोजन आहे. बरं बरं, चालेल. मग तुम्हाला हे कमी कालावधीमध्ये हां. येऊन जातं. त्याचा जरी खर्च असला तरी पण लग बाय चान्स होऊन जातो. बाय चान्स मिळून जातो. बरोबर आहे. तर मित्रांनो, आपल्याबरोबर हे शेतकरी होते पिंपरी पेंढारचे. त्यांनी व्यवस्थित धना पिकवला आणि आणला. बाजारभाव पण चांगला मिळाला. त्यांना आज बाजारभाव 80,000 उत्पन्न मिळालं. तर त्याबद्दल ते खुश आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत, ते बागडी गावचे शेतकरी आहेत. तर त्यांचा धना हा 6,001 असा बाजारभाव झालेला आहे. म्हणजे 60 रुपये जोडी असा बाजारभाव झालेला आहे. तर त्यांचा एकदम फायटर धना होता आणि एकदम क्वालिटी बाद आणि एकदम हिरवागार तजेलदार होता. त्याच्यामुळे बाजारभाव चांगले झाले. तर आपण त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने त्यांनी धना पिकवला होता. तर आपलं नाव सांगा. निलेश देवराव मुंडे, बागडी ना? बागडी. तर किती किलो धना आणला तुम्ही आज? आज 800 गड्डी आहे. 800 गड्डी आणली होती. किती किलोचा असला? साधारण आमचा सगळा 22 किलोचा आहे. हां. आतापर्यंत 7-8 हजार माल निघलाय. हां. आणि हा 3-4 हजार माल निघाला. म्हणजे आज 800 जोडी आणला होता. आज 800. तर आज बाजारभाव काय झाला तुमचा? आज 6,001. 6,001 झाला.
तर मला सांगा हे तुम्ही सुरुवातीपासून कसं नियोजन केलं होतं? सुरुवातीपासून मी टाकला तेव्हा उन्हाळ्यात होता, हम्म. पाण्याची कमतरता होती. तर पाण्याचं पाणी कसं भरलं तुम्ही, कसं नियोजन? आणि आम्ही पहिलं पाणी दिलं, हां. त्यानंतर सर्व पाणी रेन पाईपाने दिलं. रेन पाईप पर सकाळी दुपारी कसं द्यायचं टायमिंग? सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. मी असं कंटिन्यू चालायचं हां, पाऊस पडत उगेपर्यंत. तोवर? उगेपर्यंत. बरोबर. मग किती दिवसात किती दिवसात झाला आणलाय तुम्ही हा दाना? साधारण 35 दिवसात. 5 दिवसात आला. तर त्याच्यानंतर तुम्ही मग खताचं नियोजन कसं केलं? खताचं 3-4 पानं आल्यानंतर महादनचा डोस दिला. हां, त्याच्यानंतर त्यानंतर एक शिपणी घेतली. शिपणी कुठली घेतली? कुठल्या याची घेतली? हां. रेडोमिल हां. ही शिपणी घेतली. म्हणजे जी औषधं तुम्ही सांगितली ही कशासाठी वापरली जातात, म्हणजे कशासाठी? ही काळोखी, हां, काळोखीसाठी काय रेडोमिल का? रेडोमिल, बॉस वापरतात, हे काळोखीसाठी वापरतात. आणि हे पाण्याची कमतरता असल्यावर ती कीड वगैरे काय येते त्यासाठी काय काय रेडोमिल आपलं कंपल्सरी घ्यायचं. कंपल्सरी घ्यायचं? असू नाही तर नसू, चायना आहे त्याच्यामुळे त्याला लई खर्च नसतो. खर्च नसतोय. बघा अशोक जाती धना चायना म्हणतात त्याला, असा हा धना आहे. त्यांनी एकदम फायटर धना घेऊन आले, आज त्यांना 6,000 बाजारभाव झाला. तर मला सांगा आता टोटल तुमचं आत्तापर्यंत जो जुडा गेला त्याला खर्च किती आला? खर्च आता आम्ही सध्या घरच्या घरी चालू आहे. तरी अंदाज बियाला खर्च आला असेल तुम्हाला, फवारणी वगैरे? हां, खर्च उपटायपर्यंत 22 ते 25 हजार रुपये खर्च आला. एकरी? किती एकर टाकला तुम्ही टोटल? एकरे 1.25 एकर आहे. 1.25 एकर म्हणजे झालेलं टाकलेलं आहे. अजून 3,000 माल शिल्लक आहे शेतात. 2,500 निघाले. तर टोटल तुम्हाला किती खर्च? 25,000 खर्च आला. बी खतं औषधं सगळं धरून. आणि उत्पन्न किती झालं आतापर्यंत? झाले 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये झाले. अजून किती होण्याची अपेक्षा आहे? अजून तरी 50,000. 50,000 व्हायला म्हणजे 2-1 लाख रुपये पूर्ण उत्पन्न होईल. म्हणजे 25,000 खर्च करून 2 लाख रुपये उत्पन्न झाला. तर त्याच्यानंतर परत काय नियोजन आहे? आता परत 80 किलोचा दाणा आहे. तो किती दिवसात काढायला येईल? तो आता एक येईन 10-12 दिवसात. 10-12 दिवसात. आणि काय उतरून आलेला आहे, त्याला 20 दिवस. बरं, तुम्ही आता हे सगळं नियोजन केलं, त्यासाठी दाणा पण चांगला आला, बाजारभाव पण चांगला मिळाला, पण बाकी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? काय ना, धान्याचं पीक सोपं आहे शेतकऱ्यांना. कमी कालावधी येतो, कमी कालावधीत जास्त उत्पन्न. फक्त त्यांचा बाजारभाव व्यवस्थित मिळाला पाहिजे, बाजार हे महत्त्वाचं आहे. क्वालिटी माल निघतो, शेतकरी करतातच, कष्ट करून सगळे व्यवस्थित करतात. पण त्याच्या आधी एक हां. 5-6 दिवस आधी विराचा डोस दिला ना, हां, काळोखे बिळोखे राहते. हां, त्याच्यामुळे व्यापारी पण चांगल्या क्वालिटीचा माल बघून घेतात. तर मित्रांनो, आपल्याबरोबर हे बागडी गावचे शेतकरी होते, त्यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तर अशा पद्धतीने जर आपण धनामिती शेपू पिकवली तर आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि क्वालिटी मालाला बाजारभाव पण मिळतो. म्हणून सर्वांनी अशा पद्धतीने नियोजन करा. धन्यवाद.